राजेशदादा विटेकर हा म्हणजे कसं आहे की नवीन चेहरा आहे, नवीन चेहरा तर आहे, पण राजेशदादा असा एक तडफदार नेता आहे, त्याला म्हणजे सण त्योहार काही कळत नाही, वेळोवेळी कोणत्याही टायमाला जाऊन प्रत्यक्ष तळागाळातल्या लोकांना जाऊन ते भेटी देतात आणि ते तळमळीने काम करणारा नेता आहे, म्हणून त्याच्यासाठी ही एवढी गर्दी आहे. कोणते विकासाचे कामं केले त्यांनी अनेक विकासाचे कामं केले इथं. उदाहरणार्थ म्हणजे त्यांनी घरोघरी जाऊन त्यांच्याकडे फक्त आमदारपद येऊन फक्त 3 महिने झालेले आहेत, तर त्यांनी जवळपास म्हणजे आमच्या सोनपेठ तालुक्यामध्ये जवळपास म्हणजे 700 घरकुल मंजूर करून आणून दिले त्यांनी, म्हणजे भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी. तेच आणि त्यांनी 200 कोटी रुपयाचे DPTC या माध्यमातून त्यांनी कामं वाटप केले. आजपर्यंत 25 वर्षापासून आमदार लोक होते, पण जनतेला DPTC काय आहे हाच माहीत नव्हते, पण त्यांनी त्या माध्यमातून आज तळागाळातल्या लोकांना असं समजायला लागले की DPTC एक म्हणजे विकासाचे माध्यम आहे आणि त्या माध्यमातून जे निधी मिळते त्या माध्यमातून तेथे प्रत्येक गावामध्ये रस्ते, नाल्या, सांडपाणी, स्मशानभूमी असे त्यांनी कामं हाती घेतलेले आहेत. म्हणून ही अजितदादा पवार गटाचे राजेशदादा विटेकर हे आमचे म्हणजे आजचे उमेदवार आहेत आणि त्यांना त्याच्यामुळे ही प्रचंड गर्दी आहे. काय राजेशदादा कितीच्या लीडने निवडून येतील? असं तर आमच्या अंदाजे तर कमीत कमी 50 ते 60 हजारच्या लीडनं दादा यायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या अशा गर्दीमुळे आणि त्यांची लोकप्रियता म्हणजे त्यांच्या आहे बी. ज्या दिवशी त्यांनी समजा आमदार म्हणजे विधान परिषदचे आमदार झाले ते निवडून, त्यावेळेस जवळपास 2-2 किलोमीटरपर्यंत त्यांना म्हणजे उभा राहायला जनतेला जागा नव्हती. असा प्रेम आहे त्यांच्यावर. त्या प्रेमापोटी त्यांना कमीत कमी 60 ते 70 हजार लीडने ते यायला पाहिजे. काय नाही, आज जी गर्दी आहे ते दादावर प्रेम करणारे आणि अजितदादा गटावर प्रेम करणारे सर्व लोक आहेत. आणि एवढं सांगेन की बाबा दादा खूप मतानं निवडून येतील. आमच्या मतदारसंघात आमच्या सोनपेठ तालुक्यात पूर्ण कामं झालेले आहेत. काय सांगा, काय कामं झाले? बंधाऱ्याचे कामं आहेत, घरकुलाचे कामं आहेत. आमच्या तंड्यामध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये स्मशानभूमीचा बिकट प्रश्न होता, तो त्यानं सोडविलेला आहे. आमच्या वान नदीवर कमीत कमी 4 बंधारे, एक 10-10 कोटीचे. पुन्हा सोनपेठमध्ये प्रॉपर सोनपेठमध्ये आमदार विधानसभेवर जाताना त्यानं येताना वापस 11 कोटी रुपयाचा शिवस्मारक त्याच्यासाठी निधी आणलेला आहे. त्याच्यासाठी आमच्या पाथरी मतदारसंघातून भरघोस मतांनी दादा निवडून येतील. सर्वसाठी प्रेम आहे. आमच्या गावासाठी त्यांना 2 स्मशानभूमी 20 लाख निधी देऊन आणि असे कमीत कमी 2 ते 2.5 कोटी निधी दिलेला आहे. एक आरोग्य केंद्रासाठी आणि एक आपलं बुद्ध विहार म्हणून त्यासाठी 25 लाख आणि ते सिमेंट रस्ते 30 लाख असे टाकलेले आहेत. आणि एक तर ते जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष होते त्या वर्षात त्यांनी आम्हाला 1.5 कोटीचं फंड दिला. आम्हाला एकच अपेक्षा आहे, आता आमदार जर झाले तर गावाचा तर विकासच करतील, पण तालुक्याचा करतील, पण अख्ख्या जिल्ह्याचा मतदारसंघ सोडून सर्व जिल्ह्याचा विकास करतील. आणि एक नेतृत्व म्हणजे त्याचं जिल्हा बघतील, पण शेवटी मराठवाड्यात देखील ते लक्ष घालू शकतील असा युवा चेहरा आहे. आणि सर्वसाधारणासाठी माणूस हा नंबर 1 माणूस आहे. साधारण माणूस कोणी जाऊ त्यांच्यासाठी ते कळकळीचे असेल, कोणत्या टाईमला फोन लावा उचली ते दादा म्हणजे जीवाभावाचा माणूस आहे. आणि एक मी सर्वसाधारण घरातला माणूस असून माझ्या घरात त्यांनी संचालक पद आणि सरपंच मी कानेगावचा, एवढी त्याची म्हणजे ते समजत नाही ते मोठा श्रीमंत आहे का साधारण आहे, त्याची अशी सर्वसाधारण सगळं अशी एकजूट आहे त्याची, असं एक सांगू शकतो. दादा हा चांगला माणूस आहे सर्वसामान्यांसाठी. दादा मी एक फक्त लीडच बघायची राहिली काय? आता मला एक वाटतंय, दादा ज्यावेळेस विधान परिषदेवर गेलते त्यावेळेस त्यापेक्षा आता आम्हाला अपेक्षा एकच आहे. आता ते दादा आम्ही सांगू शकत नाही की दादा कितच्या लीड येऊ शकतात. असं त्यांनी तालुक्यात 200 कोटी निधी आणलेला आहे, म्हणजे मतदारसंघात त्यांनी DPTC-मधून. लोकांना तर काम हे माहीतच नव्हते काय कामं असतात. त्याने जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी सुधारणा केलेली त्यानं. आता तर ते आमदारच आहेत, हे आम्ही सांगू शकत नाहीत किती कामं करते आणि किती नाही. तर